नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बेसन कढी तयार करूया. ही बेसन कढी करण्यासाठी अगदी सोपी आहे आणि चवीला मस्तच होते. चला तर आता वेळ न घालवता आपण कढी तयार करायला सुरुवात करूया. 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कडीलिंबाची पाने, चिरलेली कोथिंबीर, 1 इंच आले किसून घेतले आहे आणि थोड्याशा लसणीच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे बेसन घेतले आहे. आता हे बेसन या प्रकारे मी चाळून घेते. हे पीठ चाळून घेतल्यामुळे कढीमध्ये गुठळ्या होत नाहीत आणि कढी चांगली तयार होते. 1 वाटी ताजे ताक घेतले आहे. आता या पातेल्यामध्ये हे चाळलेले बेसन पीठ घालते. आता यामध्ये हे ताजे ताक घालते. जर तुमच्याजवळ ताक नसेल तर दह्यामध्ये थोडेसे पाणी घालून घुसळा आणि हे ताक घालू शकता. 2 वाट्या पाणी घातले आहे. आता हँड विस्करने मी चांगले ढवळून घेते. 1 वाटीभर खोवलेले ओले खोबरे घेतले आहे. हे मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेऊया. हे बघा, हे ओले खोबरे पाणी न घालता वाटून घेतले आहे. हे वाटलेले ओले खोबरे सुद्धा या पातेल्यात घातले आहे. आता हे बेसन पिठाचे मिश्रण तयार आहे. फोडणीसाठी 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरे, 1 मोठा चमचा मिरी पावडर घेतली आहे. 3 ते 4 लवंगा घेतल्या आहेत. गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालते. तेल चांगले तापल्यावर हे फोडणीचे साहित्य घालूया. आता आपण यामध्ये लसणीच्या पाकळ्या घालूया. किसलेले आले, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीलिंबाची पाने घातली आहेत. 1 लहान चमचा हिंगाची पावडर घालूया. 1 मोठा चमचा हळद घालते. हळद घातल्यामुळे कढीला छान रंग येतो. आता ही फोडणी तयार आहे. या मिरच्या सुद्धा फोडणीमध्ये चांगल्या तळल्या गेल्या आहेत. 1 सुकी मिरची घालते. आता फोडणी तयार आहे. यामध्ये हे बेसनाचे मिश्रण घालूया. पुन्हा 1 तांब्याभर पाणी घालते. पाण्याचे प्रमाण आवश्यकतेप्रमाणे घालायचे आहे. आता सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. 2 मोठे चमचे साखर घातली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालते. ही कढी 5 ते 10 मिनिटे चांगली उकळूया. ही कढी उकळल्यावर दाटसर तयार होते. यामुळे आवश्यकता असेल तर पुन्हा पाणी घालू शकता. ही कढी अगदी पातळ किंवा अगदी दाट अशी करू नका. मध्यम प्रमाणात ठेवा. आवश्यकतेप्रमाणे पाणी यामध्ये घालायचे आहे. आता ही कढी चांगली उकळली आहे. 5 मिनिटांनी मी गॅस बंद करते. ही कढी तुम्ही जेवतेवेळी भातावर घेऊ शकता किंवा अशीच प्यायला ही आंबट गोड बेसन कढी चवीला छानच लागते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.